नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात सगळे? तर या ठिकाणी ना मी तुम्हाला एक 4-5 वर्षाच्या मुलीसाठी ना सुंदर असा ह्या गडवालच्या साडीचा फ्रॉक कसा शिवायचा ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वप्रथम हे बघा, या ठिकाणी मी हे अस्तर घेतलेलं आहे. मी ऑलरेडी म्हणजे कट करून ठेवलेलं, कारण खूप पसारा होऊन जातो आणि त्यामुळे ना म्हटलं आधीच कट करून ठेवावं. फक्त मेजरमेंट्स जे आहे ते तुम्हाला मी सांगते, ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा. या ठिकाणी हे 4 फोल्डमध्ये आहे आपलं. मी हे डबल घडी करून इथे टाकलेलं आहे आणि हे बघा, इथे याची पूर्ण उंची जी आहे ना ती 10 इंच घेतलेली आहे मी. आणि आपल्याला तिथे आपण गळारुंदी टाकून घेऊया. 2 इंचांवरती गळारुंदी टाकायची आणि 4.25 इंचांवरती इथे आपण शोल्डरचं जे आपलं आहे ना मेजरमेंट ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर सेम मार्किंग खाली करून घ्यायची आणि 4.25 इंचांवरती आर्मोलचं माप टाकून आणि आपल्याला एक सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर इथे एक छान असा चौकोनी बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला आर्मोलचा शेप द्यायचा आहे. त्याकरिता इथे 1 इंच वरती जाऊन आपल्याला फ्रेंच कर्वच्या मदतीने छान असा मस्त आर्मोल इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये व्यवस्थित. हे बघा, जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना प्रोसेस अगदी सेम पद्धतीने फॉलो करायची आहे. आता आपण इथे गळ्याचे जी मार्किंग आहे ती करून घेणार आहोत. तर इथे मी 2.5 इंचांवरती गळ्याची जी मार्किंग आहे ती केलेली आहे आणि एक चौकोनी बॉक्स इथे तयार करून घेतला आहे त्या सेम मार्किंगच्या, म्हणजे जसं आपण वरती 2 इंच गळारुंदी घेतली सेम त्या पद्धतीने. आता ती झाली वरची पुढच्या गळ्याची आणि मागच्या गळ्याची झाली आणि खाली अर्धा इंच वाढवून घेतलं, म्हणजे 3 इंचांवरती एक मार्किंग केली. ती झाली आपली पुढच्या गळ्यासाठी. आता हा राऊंड शेप जो आहे तो आपण मागच्या गळ्यासाठी दिलेला आहे आणि जो चौकोनी आहे तो तसाच ठेवणार आहोत. पुढचा गळा आपला चौकोनी असणार आहे. त्यानंतर इथे लहान मुलांमध्ये ना आपल्या आर्मोलच्या बाजूला शोल्डर उतार असतो, तो इथे मी देऊन घेतला अगदी अर्ध्या इंचांवरती. त्यानंतर आपल्याला इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 वर्षाची मुलगी आहे तर त्यानुसार छाती येते 22 इंच किंवा 24 इंचांवरती तुम्ही घेऊ शकतात. हे बघा, 22 किंवा 24 इंच. तर त्यानुसार आपण इथे 6 चोक 24, 24चा चौथा भाग येतो 6 इंच. 6 इंचांवरती एक मार्किंग केल्याने पुढे अगदी 1 किंवा 1.25 इंच तर पकडायचंच आहे. 1.25 इंचांवरती मार्किंग करून घेतली. सेम मार्किंग खाली करून घेतली, जेणेकरून आपलं म्हणजे लहान मुलांमध्ये ना छातीचा आणि कमरेचा भाग हा सेमच असतो, त्यामध्ये काही बदल नसतो. थोडासा कमरेच्या बाजूने वरती एक असा थोडासा तिरकस शेप देऊन घेतला आणि त्याने काय होतं की फिटिंग फार छान आहे, त्याने व्यवस्थित बसतो ड्रेस. आणि आहे त्या मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती इथे हे कटिंग करून घेतलेलं आहे सेम पद्धतीने. आता एकदा मागच्या गळ्याचा आपण गोल राऊंड आकार जो आहे तो इथे कट करून घेणार आहोत. त्यानंतर मग आपण इथे अशा पद्धतीने आतमधला जो बॅक पार्ट आहे तो काढून घेतला आणि म्हणजे वरचा जो मार्किंग केलेला जो पार्ट आहे ना, तर तिथे तो चौकोनी शेप असा कट करून घेतला या पद्धतीने. ओके, आता तो झाला फ्रंट. आणि फ्रंट आणि बॅक कधी लहान मुलांचे म्हणजे जवळपास सेमच असतात, त्यामुळे अशी मार्किंग तर हमखास करूनच घ्यायची, म्हणजे त्यावरती लिहूनच घ्यायचं की हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे आणि ही आपली 6ची घडी आहे, म्हणजे 6 चोक 24. तर या पद्धतीने मी आता हे गडवालच्या साडीचं जे आपलं मटेरियल आहे मेन फॅब्रिक ते इथे मी काढून घेतलं आणि ते फार गोळा होतं. साडीचं कापड म्हणजे फार गोळा होतं आणि पिन्स पण, म्हणजे तुम्ही ते पिना पण अटॅच करू शकतात त्याला, कारण ते गोळा होतं आणि आपल्याला कटिंगला फार त्रास होतो त्याचा. तर त्यामुळे ना मग मी व्यवस्थित हात ठेवूनच हे कट करून घेतलं आणि नंतर मग मी ते आहे त्या पद्धतीने, म्हणजे मला जसं कट करायचं होतं तसं मी ते इथे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये मी कशा पद्धतीने कट करत आहे, माझे हात मी कशा पद्धतीने ठेवत आहे आणि त्या पद्धतीने इथे मी कट करून घेतलेलं आहे. थोडं एक्स्ट्राच ठेवायचं आहे, याची तुम्ही काळजी घ्यायची. ओके, आता हे झालं आपलं फ्रंट पार्ट. आता आपण वळूया बॅक पार्टकडे. आता बॅक पार्ट हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा. कसा ठेवला आहे व्यवस्थित बघा तुम्ही. आणि सेम त्या पद्धतीने ठेवल्यानंतर आहे तसं जसं अस्तर आहे त्या मापाने थोडं एक्स्ट्रा ठेवून हे कट करून घ्यायचं. काही चेंज करायचं नाही आहे यामध्ये, मी सांगितल्या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे आणि अगदी परफेक्ट मेजरमेंट येणार. मी तुम्हाला पाहिजे तर ना जो चार्ट असतो ना उंचीचा, छातीचा वगैरे लहान मुलांचं सगळं मेजरमेंट चार्ट, तो मी तुम्हाला शेअर करेल. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं.
आता या ठिकाणी आपल्याला खालच्या घेराची कटिंग करायची आहे फ्रॉकच्या. तर हे बघा 15 किंवा 16 इंच पूर्ण उंची घेऊ शकतात. जर आपण 16 इंच घेतली तर ती रेडी आपली 15 येईल. अर्धा इंच खालती आणि वरती जाईल. तर या ठिकाणी मी अस्तराची लांबी जी आहे ती 11.5 घेतलेली आहे. वरच्या बाजूने अर्धा इंच जे आहे ते आपलं शिलाईमध्ये जाईल, म्हणजे 11 इंच आपलं पूर्ण येईल. तर अस्तर 11 इंच का घेतलं, कारण अस्तर आहे ते फ्रॉकपेक्षा ते नक्कीच छोटं असलं पाहिजे त्यामुळे. आणि याची आणि अस्तराची जी लांबी आहे ती मी 32 इंच घेतली. 4 फोल्डमध्ये याची जी आहे ती 16 इंच आहे घडी. आणि जर सिंगल पदर जर केला तर तो पूर्ण 32 इंचाचा आहे. आता हे बघा, हे आहे आपलं गडवालच्या साडीचं कापड. तर याची पूर्ण ही आहे 31 इंच, म्हणजे जवळपास अस्तर आणि हे सेमच आहे. बघा हे डबल फोल्डमध्ये आहे 31 इंच आणि अस्तर पण आपलं जवळपास 32-31 इंचच आहे. थोडंसं फक्त कट वगैरे आपलं काही टिपामध्ये जाईल इकडनं आणि जरा तिकडनं, तर ते सेमच होईल. त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे. आणि हे मी मधून याचे 2 भाग सेपरेट करून घेतले. आता आपण ही झाली कटिंग आणि आता आपण स्टिचिंगकडे वळणार आहोत. संपूर्ण मी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण तुम्हालाही म्हणजे तुमचंही नको गैरसमज व्हायला वगैरे काही. त्यामुळे मी संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दाखवत आहे. व्हिडिओ जरा मोठा होईल पण प्रॉपर मी स्टेप बाय स्टेप इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी इझिली लक्षात येतील. हे बघा, आता चेन लावायची आहे, त्यामुळे मी बॅक आणि म्हणजे बॅकचे जे दोन्ही पार्ट आहेत ना, म्हणजे सेंटरपासून मी बॅक पार्ट कट करून घेतला, अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा. आणि आता आपण हे चेन जी झीप आहे आपली ती मी कशी ठेवते ते तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि एकदम फिनिशिंग सहित आपलं हे इथे बसणार आहे, म्हणजे एकदम फिनिशिंग सहित मी इथे ही चेन जी आहे ना ती त्यामध्ये मी टाकणार आहे. आतून बाहेरून कुठूनच काहीच दिसणार नाही. व्यवस्थित या ठिकाणी ना चेन ही ठेवून बघायची आणि ऑपोजिट साईडने म्हणजे आतल्या बाजूने ना चेक करून घ्यायचं की आपली चेन म्हणजे ही बरोबर सरळच येईल की नाही. नाहीतर काय होईल की जोडल्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपण तर उलटच जोडल्या गेली. बऱ्याचदा नाही कळत, माझ्याकडूनही झालेलं, म्हणून मी तुम्हाला आधीच अलर्ट करते, सांगते की आधी चेक करून घ्यायचं. किंवा तुमच्याकडे त्या छोट्या बॉल पिन्स असतात ना, तर त्यांनी ही चेन जी आहे ना ती एकदा सेट म्हणजे 2 पिनं लावून ना ती चेक करून घ्यायची, सेट करायची. आणि उलट्या बाजूने म्हणजे टिप मारल्यानंतर ती कोणत्या बाजूने जाते, त्याची दिशा कोणती होते, की उलटसुलट तर नाही होत ना, तर हे त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं. म्हणजे टिप मारल्यानंतर आपल्याला कुटाने होणार नाही किंवा टिप उसवत बसायचं वगैरे असे काही आपल्याकडून कुटाने नाही होणार. तर त्या दृष्टीने हे योग्य आहे, तर तुम्ही तसं करायचं आहे. आता मी चेक करून घेतला आणि सेम त्या पद्धतीने मला म्हणजे बरोबर ठेवून घेतली. आणि मी आता त्याच्यावरून आता मी इथे टिप मारून घेत आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जी प्रोसेस आहे ती तुम्ही या ठिकाणी फॉलो करायची आहे. आणि जर यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची जर अडचण येत असेल ना, तर तुम्ही ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे, म्हणजे काय होईल की जेणेकरून तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना ते वेळेतच सॉल्व्ह होतील. आणि तुम्हाला जर इथे एखादा पॉईंट समजला नसेल, लक्षात आला नसेल, तर ते देखील इझी होईल लगेचच, म्हणजे मला ते प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला सांगायला बरं पडेल. आता पुन्हा एकदा टिप मारून घेते, कारण मला ना जरा फिनिशिंग सहित पाहिजे होतं. आणि चेनचं आणि जे कापड आहे ना ते अंतर म्हणजे खूप मोठं नको आहे मला बॅक साईडने. तर फक्त आपल्याला जी मेन आपली चेन आहे ना ओढण्यासाठीची, तर ती तेवढंच जागा मला जवळपास म्हणजे ठेवायची होती. आणि विदाऊट आपलं जे चेनचं प्रेशर फूट मिळतं, तर त्याच्या विदाऊट आपण ही चेन जी आहे ती आपण इथे फिट करतो आहे. तर बघा, आपली स्लीवलेस असल्यामुळे आर्मोलच्या बाजूने देखील इथे टिप मारून घेतली आणि छोटे छोटे कट देऊन घेतले, जेणेकरून आपल्याला ते आतमध्ये पलटी करायला किंवा फोल्ड करायला इझी जाईल. त्यानंतर मी आता हे फोल्ड करून घेते, जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल आणि दिसायला म्हणजे फिनिशिंग सहित दिसतं. तर या पद्धतीने, किंवा तुम्ही ना या ठिकाणी आहे तशी सरळ टिप मारून आणि त्याला एक फिनिशिंगसाठी दुसरा कपडा देखील जोडू शकतो आपण. ब्लाऊजला वगैरे जशी पायपिंग करतो ना त्या पद्धतीने देखील तुम्ही तिथे करू शकतात.
ते पण चांगलं दिसतं. पण कसं की आपलं काम वाचतं, टाईम वाचतो आणि उगाच कशाला ना, जर होत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कशाला उगाच दुसऱ्या गोष्टींच्या फंद्यात पडायचं, तर नाही का. त्यामुळे मग शक्यतो मी अशाच पद्धतीने करत असते. वेळही वाचतो आणि आपलं कामही सोपं होतं पुढच्या दृष्टीने आणि चांगलंही दिसतं. फिनिशिंगसुद्धा खूप छान येते त्या तसं केल्याने. तुम्ही ट्राय करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता दुसऱ्या बाजूची आपली चेन जोडण्याची आपली वेळ आलेली आहे. तर हे बघा कशा पद्धतीने मी जोडत आहे. बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी पुन्हा एकदा दाखवते. एकतर व्हिडिओ ऑलरेडी थोडासा मोठा झालेला आहे, पण समजून घ्या. मी कुठलीही स्टेप जी आहे ना ती स्किप न करता मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे. आणि व्हिडिओ हा एकदम फास्ट फॉरवर्ड पण नाही केलेला. स्लोमध्येच मी तुमच्यापर्यंत मी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दाखवते आहे. आता सेम त्या पद्धतीने जशी आपण दुसऱ्या बाजूला टीप मारून घेतली ना, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या बाजूला पण एक म्हणजे तशी टीप मारून घ्यायची आहे. चेन व्यवस्थित बघून घ्यायची आणि तशा पद्धतीने टीप मारून घ्यायची, म्हणजे आपलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि फिनिशिंग सहित येतील. बस एवढंच याचा हेतू आहे. हे बघा, आता चेनला तर टीप मारून झाली. आता गळ्याच्या बाजूने देखील टीप मारून घेऊया. गळ्याच्या बाजूने देखील वरच्या बाजूने चेनच्या बाजूने ना एक स्टीलचं छोटंसं त्याला एक असतं. आता मला नेमकं नाव आठवत नाही आहे, पण ते व्यवस्थित बघायचं, कारण कधी कधी मशीन त्याच्यावरती जाण्याची शक्यता असते. म्हणजे चेन आपली जी चेन आहे ना खालीवरती ओढतो, तर ती बाहेर निघून येऊ नये. तर त्यामुळे ना त्याला असं एक त्यांनी लॉक टाईप टाकलेलं असतं, स्टीलचं असतं ते. तर त्याची एक काळजी घ्यायची की ते वरती, म्हणजे त्यावरतून मशीन नाही गेली पाहिजे. जर सुई गेली तर आपली सुई तुटण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे तर तेवढी एक काळजी घ्यायची तुम्ही आणि व्यवस्थित टीप मारायची आहे. खाली त्या जी हुक आहे ती छोटीशी चेनवरती जाऊ नये म्हणून. कदाचित व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हा ही चेन मी खाली ओढते ना, तर तेव्हा तुम्हाला दिसली असेल. तर तेवढी एक तुम्ही ते बघून घ्यायचं आहे. त्याच्या खाली किंवा वरतूनच टीप मारायची शक्यतो, मग म्हणजे आपल्या मशीनवरती येणार नाही. हे बघा, चेन लावल्यानंतर असा काहीसा हा बॅकचा लूक आपला आलेला होता. आणि चेन ना, म्हणजे गळा मला जरा ते वरती वाटत होतं. म्हटलं थोडासा अजून तो जो माझा तो रॉड ती हुक होती ना त्याची ती स्टीलची त्याला छोटीशी लावलेली, तर ते खाली गेलं होतं आणि गळ्यावरती झालेला होता. मग ते जरा ओपन वाटत होतं. मग म्हटलं की वरच्या बाजूनच गळा थोडासा खाली घेऊया नॉर्मलचा, आणि मग ते आपलं बरोबर होऊन जाईल फिनिशिंगसहित. मी चेक करून, म्हणजे जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे तर सेम मी तुम्हाला दाखवते आहे. आता दोन्ही बाजूने मी थोडं इथे शिलाई करून घेतली आणि छोटीशी पुन्हा कट देऊन घेतला. आणि आता मी हे सरळ फोल्ड करून घेते बाहेरच्या बाजूला. आणि मग बघा असा काहीसा त्याचा लूक तो झालेला. आता मी चेनवरती ओढून तुम्हाला दाखवते कसा लूक आलेला आहे आपला. हे बघा, आता तसं काही वाटत नाही आहे की पहिले, म्हणजे चेन जेव्हा वरती ओढल्यानंतर ना गळ्याच्या बाजूला थोडंसं ओपन वाटत होतं, उघडं राहिल्यासारखं किंवा असं उघडं राहिल्यासारखं. तर ते आता काही वाटत नाही आहे तसं. आणि बघा, आता साईडच्या बाजूने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते फिट करून घेते. खालच्या बाजूने देखील अशी एक टीप मारून घ्यायची आहे तुम्ही व्यवस्थित. दुसऱ्या बाजूने देखील सेम तसंच करायचं आर्मोलच्या बाजूपर्यंत. जर तुम्हाला दाबटीप द्यायची असेल तर ती देखील तुम्ही देऊन घेऊ शकता गळ्याच्या आणि आर्मोलच्या साईडने, तरीही चालेल. पण मग मी नाही दिली. मी तिथे प्रेस करून घेणार आहे प्रॉपर, आणि प्रेस केल्याने तर खूप छान अशी फिनिशिंग येते. आणि हे बघा, बॅक पार्ट इथे अगदी छान असं रेडी झालेलं आहे.
जसं की तुम्ही बघू शकताय. आणि चेन वगैरे लावून तर खूपच छान झालं आहे आपलं. आता आपण आपल्या फ्रंट पार्टकडे वळणार आहोत. आता इथे व्हिडिओ जरा का मोठा झाला, कारण मी तुम्हाला चेन लावून दाखवलेली आहे. जरी ती चेन आपण स्किप केली असती तर आपला अगदी म्हणजे एक 10 मिनटात, एक 7-8 मिनटामध्येच आपला बॅक पार्ट हा इथे पूर्ण रेडी झाला असता. तर आणि व्हिडिओ पण जरा मी स्लोमध्ये दाखवत आहे, म्हणजे आहे त्या स्पीडवर आहे, फास्ट फॉरवर्ड मी नाही केलेला. आता इथे फ्रंट पार्ट बघा, चौकोनी गळा आहे पुढचा. तर सेम त्या पद्धतीने आपल्याला चौकोनी गळा आहे म्हटल्यावरती चौकोनीच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हे बघा, व्यवस्थित आहे तशी मी टीप मारून घेतलेली आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तुमच्या म्हणजे लक्षात येत असेल की मी कसं पद्धतीने करत आहे. चौकोनी गळ्याला व्यवस्थित चौकोनीमध्ये टीप मारून घ्यायची, म्हणजे जसं तुमचा आकार असेल ना त्या आकारावरती व्यवस्थित टीप मारून घ्यायची. आर्मोलच्या बाजूला टीप मारून घ्यायची आणि असे छोटे छोटे असे मस्त कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून आपल्याला फोल्डिंगला इझी पडेल आणि फिनिशिंग देखील फार छान येईल. हे बघा, जे आपले चौकोनी गळ्याचे जे कॉर्नर्स आहेत ना, तिथे फार बारकाईने आणि हळूवार छान असे कट द्यायचे, कारण ते नेमकं फोल्ड करायला ना ते व्यवस्थित फोल्ड होत नाही, तर त्याची एक काळजी घ्यायची. आता आर्महोल कसे जोडायचे तर बघा, हे आहेत ना, हे फ्रंट पार्ट उलटाच ठेवायचा, त्यामुळे आधी बॅक पार्ट हा पहिले रेडीच करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला हे फोल्ड करायला इझी आणि फिनिशिंगसहित आपलं शोल्डर जे आहे ते इथे प्रोफेशनल पद्धतीने रेडी होतं. तर उलटाच ठेवायचा आणि बॅक पार्ट जो आहे तो आतल्या बाजूने घालायचा. आतल्या बाजूने अस्तराची बाजू अस्तरावरती गेली पाहिजे आणि मेन फॅब्रिकची बाजू ही मेन फॅब्रिकवरती गेली पाहिजे. त्या पद्धतीने ठेवायचं, म्हणजे उलट्यावर उलटंच ठेवायचं. जर आपलं हे बघा, मी आता आपलं जे अस्तराचं म्हणजे पुढची बाजू जी आहे ती उलट आहे आणि आपली जी बॅक पार्टची जी बाजू आहे ना तीसुद्धा उलटीच ठेवायची. हे बघा, उलटीच ठेवलेली आहे मी, म्हणजे अस्तर हे अस्तरावर आलेलं आणि बॅक पार्ट हा बॅक पार्टवर आलेला. तर सेम त्या पद्धतीने आणि असं आतमध्ये ढकलवून घ्यायचं, व्यवस्थित हातांच्या मदतीने हे सेट करून घ्यायचं, कारण गोळा नाही राहिलं पाहिजे. जर ते गोळा झालं किंवा राहिलं ना तर ते चांगलं नाही दिसत आणि फिनिशिंग पण नाही येत ना तशी पाहिजे आपल्याला, छान अशी पाहिजे तशी. आता ते शोल्डर दोन्ही आपले बॅक म्हणजे मागचा आणि पुढचं शोल्डर इथे अशा पद्धतीने फिनिशिंगसहित इथे जोडल्या जाणार आहे. तर तेवढं एक बघा. आणि आता बघा कमाल कशी होते. हे बघा, असं बाहेर ओढून घ्यायचं आणि कमाल बघा. हां, हे बघा झालं की नाही एकदम प्रोफेशनल पद्धतीने फिनिशिंग, आणि इतकी छान आली आहे ना की बस विचारूच नका, एवढं भारी दिसत होतं. आणि कस्टमरला हे 100% म्हणजे खूप आवडणार आहे. आणि एवढं छान वाटत होतं ना की असं वाटत होतं की स्वतःच घालून बसावं, पण काय तो आता आपल्या मापाचं नाही, त्यामुळे नाही येणार आपल्याला. तर असं आता काय करायचं की आर्मोलच्या बाजूने आपल्याला टिप तर म्हणजे आपण फिनिशिंग तर केलेली आहे, पण आपला बाकीचे पार्ट्स ओपन आहेत मेन फॅब्रिकचा आणि अस्तराचे, तर तिथे ओपन जागी आपल्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे ते जोडून घ्यायचं एकदम. दोन्ही बाजू ज्या आहेत ना ते व्यवस्थित जोडून घ्यायच्या. हे बघा, खालच्या आणि वरची बाजू जोडून घ्यायची आहे. आणि थोडं एक्स्ट्रा असेल ना तर ते त्या ठिकाणी कट करून घ्यायचं, कारण जर आपले म्हणजे कामामध्ये जर फिनिशिंग असेल ना तरच बऱ्याच गोष्टी म्हणजे छान दिसतात. थोडंफार चुकलं तर एवढं काही वाटत नाही, जर आपली फिनिशिंग छान असेल तर. तर आता वळूया आपल्या घेरकडे. तर घेरासाठी सर्वप्रथम इथे मी अस्तर घेते. तर अस्तराचा एकदा सेंटरला नॉच देऊन घ्यायचा, छान असा छोटासा मस्त, जेणेकरून आपल्याला सेंटर लक्षात येईल आणि आपल्याला म्हणजे दोन्ही बाजूला पुढच्या बाजूला म्हणजे सारख्या प्लीट्स येतील व्यवस्थित. आणि आपल्या फ्रंट पार्टला देखील म्हणजे आपल्या दोन्ही बॅक आणि फ्रंट पार्टच्या दोन्ही बाजूला आपल्याला इथे
सेंटर आपला काढून घ्यायचा आहे. तर फ्रंट पार्टला तर मी नॉच दिला छोटासा, बॅक पार्टला तर सेंटरला चेन आहे, त्यामुळे इथे काही विषयच नाही नॉच देण्याचा. तर आता इथे सुरुवात करूया. या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अगदी खालच्या अस्तरावरती, म्हणजे त्या लाईनवरतीच ठेवून इथे मी या प्लेट्स द्यायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी आपण बॉक्स प्लेटचाही वापर करू शकतो, बट तिथे अस्तर जास्त होतं, त्यामुळे मी काय इथे बॉक्स प्लेट नाही करणार आहे. सरळ आपले रेग्युलर प्लेट्स असतात तर त्या या ठिकाणी मी करून घेणार आहे. व्यवस्थित लक्ष देऊन बघा की मी कशा पद्धतीने करत आहे. हे बघा, सारख्या प्लेट्स आल्या पाहिजे, ते मोजून घ्यायच्या सेंटरपासून इकडे आणि सेंटरपासून तिकडे. तर तेवढी एक काळजी घ्यायची आणि मग त्या पद्धतीने प्लेट्स करायच्या. आता सेम बॅक पार्टला पण तसंच करून घ्यायचं आहे. जसं फ्रंट पार्टला प्लेट्स दिल्या सेम त्या पद्धतीने इथे या प्लेट्स देऊन घ्यायच्या. तर बघू शकतात या ठिकाणी संपूर्ण प्लेट्स मी पटपट इथे पाडून घेतल्या आणि किती छान म्हणजे आलेल्या आहेत. मागचा आणि पुढच्या दोन्ही झाल्या आहे. आता वळूया आपण आपल्या मेन घेरकडे, ज्याच्यावरती सगळा लूक जो आहे तो डिपेंड आहे. तर इथे छोटासा सेंटरला नॉच देऊन घेतला आणि आपण आता हे वेगळं करून घेऊया. उलटसुलट बाजू बघून घ्यायची आणि इझिली लक्षात येऊन जातं, कारण आपल्याला म्हणजे हे ब्राऊन कलरचा जो भाग आहे तिथे जरी नसलं कळत तरी काठाच्या बाजूवरून आपण इझिली आपल्याला कळू शकतं की उलटसुलट बाजू ही कोणती आहे. तर सेम त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण अस्तर जोडलं त्याच पद्धतीने इथे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आतल्या आणि बाहेरच्या बाजूने फिनिशिंग ही प्रॉपर येईल. आणि सेम पद्धतीने इथे प्लेट्स पाडून घ्यायच्या. सेंटरला मी खडूची मार्किंग केलेली आहे, जसं की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर तिथे ते चेनच्या सेंटरला आली पाहिजे या हिशोबाने मी प्लेट्स पाडणार. ओके. तर ॲक्च्युली आपलं अस्तर जे होतं ते 32 इंच होतं आणि मेन फॅब्रिक माझ्याकडून ना 31 इंच कट झालेलं, जरा 1 इंचाचा फरक पडला. तर ठीक आहे, होतं आहे. आणि म्हणजे त्या मानाने घेर भरपूर झालेला आहे आपला. 31-32 इंच म्हणजे फार घेर झाला. आणि आता ह्या अशा पद्धतीने इथे ह्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या पाडून घेतल्या व्यवस्थित इथे, किंवा तुम्ही मार्किंग करून देखील घेऊ शकतात. आणि याच प्लेट्स तुम्ही जर आतल्या बाजूने तशा प्लेट्स रेग्युलर प्लेट्स पाडल्या आणि बाहेरच्या बाजूने बॉक्स प्लेट पाडल्या या मेन फॅब्रिकला, तर ही काहीच हरकत नाही, चालून जातं. आणि हे बघा, इथे आपली ही बॅकची आणि ही बाजू अशी रेडी काहीशी झालेली आहे. ही बघा चेनची जागी तिथे फिनिशिंग बघा तुम्ही, आतल्या बाजूने फिनिशिंग बघा किती छान अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे ना. मलासुद्धा असा एक ड्रेस ना शोशी वाटतो आहे, कारण फिनिशिंग बघून ना खूप छान वाटतं आहे. एवढा भारी मस्त फिनिशिंग आलेली. तर चला, आता बॅक पार्ट तर झाला आहे रेडी. आता फ्रंट पार्टला देखील सेम त्या पद्धतीनेच आपण इथे प्लेट्स ज्या आहेत ना ते बनवून घेणार आहोत. तर मी पटकन या ठिकाणी या प्लेट्स बनवून घेते. तुम्ही बघा मी कशा जोडत आहे. तर या ठिकाणी ना व्यवस्थित म्हणजे खालच्या आणि वरच्या बाजूला हात फिरवत फिरवत या टिपा ज्या आहेत ना या प्लेट्स पाडून ज्या आहेत त्या आपल्याला मारायच्या आहे. कारण काय होतं की खालच्या बाजूच्या प्लेट्स, आपण ज्या वरच्या बाजूच्या प्लेट्सला टिपा मारतो ना, तर खालच्या बाजूच्या प्लेट्स या तिरक्या होऊन आपल्या टिप खाली येण्याची शक्यता असते. माझ्यासोबत झालेलं म्हणून मी तुम्हाला अलर्ट करते. तर असं होऊ नये, तर तेवढाच एक माझा हेतू आहे तुमच्यासोबत. तर हे बघा, आपली इथे आता हे रेडी झाले आहे. पूर्ण घेर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे फिटिंग करायची आहे. पण फिटिंगच्या आधी आपल्याला नॉट, इथे आपल्याला कमरेला नॉट आपण देणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कटिंग करून घेते. कटिंग म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला किती जी नॉट आहे ना ती किती ब्रॉड आणि किती बारीक हवी आहे. तर मला छोट्या बारीक अशा नॉट ज्या आहेत त्या हव्या आहेत. तर इथे बघू शकतात मी कट करून घेतलं अंदाजे. तर ते साधारण 1.5 पाऊण 2 इंचाची रुंदी असेल आणि लांबी माझ्या अंदाजानुसार, म्हणजे रुंदी किती घ्यायची ड्रेसची लहान मुलांच्या,
तर नॉट जी आहे ना ती कमरेपासून आपली ड्रेसची जेवढी लांबी आहे ना, तर त्या लांबीच्या 2 ते 3 इंचावरती हवी. एवढ्या त्याची लांबी हवी, म्हणजे जेणेकरून आपल्याला बांधायला इझी जातं आणि ते बरं पडतं. आणि मेजरमेंट म्हणजे टेप जरी नसेल तरी तुम्ही त्या अंदाजाने त्या जोडू शकतात. म्हणजे इतकं इझी आहे, अंदाजाने पण आपण करू शकतो. अगदी मी 2 लाईन जितकं अंतर सोडून मी टीप मारून घेतली. दोन्ही नॉटला इथे टीप मारून घेतली आणि आता मी हे पलटी करून घेणार आहे. माझ्याकडे एक लूप टर्नर आहे, त्याचाही सेपरेटली मी व्हिडिओ नक्की आपल्या पेजवरती घेऊन येईल की लूप टर्नरचा वापर कसा करायचा. तर या ठिकाणी मी ते त्याने मी ही नॉट ज्या आहेत ना त्या मी आता पलटी करून घेणार आहेत. या ठिकाणी मी दुसरी देखील नॉट इथेही मी पलटी करून घेते आणि बघा पहिली नॉट आपली किती छान अशी बारीक अशी आलेली आहे. खूप छान येते. माझं तर खूप मोठं टेन्शन त्या लूप टर्नरने माझं इझी केलेलं आहे, कारण मला प्रत्येक वेळी त्याची गरज पडत असते आणि थोडं जरी डोळ्याआड गेलं ना तर मला म्हणजे ते होतच नाही, म्हणजे त्याच्याशिवाय राहतच नाही. कारण नॉट बनवण्यासाठी ते इतकं भारी आहे ना की म्हणजे विचारच नाही करू शकत. नाही तर आधी किती कसं करावं लागायचं, सुई दोरा घ्या वगैरे वगैरे, मग ते जोडा, हे करा ते करा, ओढा. त्यापेक्षा हे तर इतकं सोपं आहे की बस विचारूच नका. तर आता मस्त आपण याला छोटे छोटे असे लटकन बनवून घेणार आहोत. एक टसल्स त्याला बनवून जोडून घेणार आहोत. हे बघा नाजूकसे असे खूप छोटे नाजूक मी टसल याला जोडले आणि दुसऱ्या यालासुद्धा आपण जोडून घेणार आहोत आधीच. हे बघा दोन्ही याला हे जोडून झालेले आहेत. आता हे बघा आपल्या छान अशा नॉट दोन्ही तयार झालेल्या आहेत. आता त्या कशा जोडायच्या बघूया, कारण आपल्याला फिनिशिंग सहित इथे जोडून घ्यायचं आहे. तर तेच आता मी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते की कसं जोडायचं. हे बघा बाहेरच्या बाजूने आधी आपण टीप मारून घेणार आहोत, कारण आतल्या बाजूने आपल्याला प्रॉपर फिनिशिंग हवी आहे. तर या ठिकाणी मी आता एकदा टीप मारून घेते छोट्याशा कमरेपर्यंत आणि 1/2 इंच वरती सोडून, आणि मग मी ही त्यामध्ये नॉट जी आहे ती इन्सर्ट करून घेणार आहे, ठेवून घेणार आहे त्यामध्ये. आणि मग आपण त्याच्यावरतून मी टीप चालवत खालच्या घेरापर्यंत जाणार आहे. या ठिकाणी व्यवस्थित दोन्ही हातांचा वापर करून आपल्याला खालचे वरचे दोन्ही घेर म्हणजे अस्तराचे आणि आपल्या मेन फॅब्रिक म्हणजे जे फ्रॉकचं जे आहे साडीचं आपलं मेन फॅब्रिक, त्याचे 4ही भाग असे पकडून आपल्याला इथे साईडच्या कडेने व्यवस्थित बारीकशी 1/2 इंच अंतर सोडत आपल्याला ही टीप अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे. आणि काळजी घ्यायची की 4ही भाग आले पाहिजे. 4ही म्हणजे 4ही. तर अशा पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची. बघा आता खालच्या बाजूला मला थोडासा वरचा कपडा जो आहे तो थोडा कमी पडला, पण मी काय केलं, जरा कमी पडत असेल तर ओढून जोडायचा आणि जर मोठं होत असेल तर थोडं लूज सोडत जोडून घ्यायचा. बरोबर आपल्या खालच्या बाजूला हे व्यवस्थित येत असतं. आणि जर तरीही होत नसेल तर आपलं कमरेच्या बाजूला आपल्याला अजून थोडंसं ते टीप मारून कमी करावं लागलं असतं. या पलीकडे वेगळं काही झालं नसतं आणि बरोबरच आलं असतं आपलं ड्रेसची उंची वगैरे. तर सेम त्या पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील हे करून घेणार आहोत. हे बघा दुसऱ्या बाजूला पण व्यवस्थित तशा पद्धतीने इथे ही टीप मारून घ्यायची कडेने, जसं आपण या साईडला मारली सेम त्या पद्धतीने त्या साईडला पण इथे टीप मारून घ्यायची. कमरेच्या तिथे नॉट ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला जसं इकडच्या साईडने केलं सेम त्या बाजूने देखील करून आपल्याला ही टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. हे बघा सेम घाई नाही करायची, एकदम सावकाश पद्धतीने करायचं. घाई केली की मग आपलं चुकणारच किंवा दोरा वगैरे तुटणार, काहीतरी होतच असतं. तर या ठिकाणी घाई नाही करायची. वेळ कितीक लागतो, वेळ फार कमी लागतो, आपण इमॅजिन पण नाही करू शकत इतकं. मी तर खूप कमी वेळात रेडी करते, बट कसं व्हिडिओ म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित समजलं पाहिजे, सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्या लक्षात आल्या पाहिजे, त्याकरता माझं जरा स्लो मोशनमध्ये चालू असतं. बाकी वेळ काहीच लागत नाही. आता तुम्हाला एकदा या गोष्टींची सवय झाली की तुम्हाला देखील काहीच वाटणार नाही. आणि ठीक आहे ना, जर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी फक्त शिवायचं असेल, तुम्ही कस्टमर्सचे वगैरे नसेल घ्यायचे, तर फक्त तुम्ही तुमच्या मुलीसाठी वगैरे
घरच्या घरी पण तुम्ही शिवू शकता. त्यालाही फारसा वेळ लागत नाही. इझिली कमी वेळात होऊन जातं आणि तुम्हालाही जर व्हिडिओ बघून जर तुम्ही स्टिच केलं तर काहीच वेळ नाही लागणार. सेम फॉलो करत त्या पद्धतीने केलं तर बाबा विचारूच नका. मग इतक्यातच तुमचा ड्रेस हा घरी बसल्या काही कमी वेळातच होऊन जाईल. आपला ड्रेस या ठिकाणी कंप्लीट तर होतो आहे, पण आता फक्त ही साईड फिटिंग जी आहे ना ती बाकी आहे. आता ही साईड फिटिंग होते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेचच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या शेजारी दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे ना काय होईल की जे असे छान छान व्हिडिओज मी अपलोड करेल ना तर ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर हे बघा इथे खाली आपण आता ही टिप जी आहे ती ते कंप्लीट करायची. पुन्हा याला डबल टिप देऊन घ्यायची. म्हणजे काय होईल की 2 टिपा जर दिल्या, समजा कस्टमरला वाटलं की थोडंसं उसवून घ्यायला पाहिजे किंवा थोडंसं टाईट वाटतंय तर ते तिथून लूज करू शकतात. आणि जर लूज वाटत असेल तर पाठीमागे आपण नॉट दिलेलीच आहे. तर दोन्ही बाजूने बघा त्या थोडंसं आतल्या बाजूने ना माझं इथे टिप मारायची राहून गेलेली तर ती मी मारून घेते. नॉर्मल म्हणजे कपडा सुटला गेला तिथे थोडीशी एक टिप मारून घ्यायची. हे बघा झालेलं आहे. आता एकदा ना आपण टेपने मोजून घ्यायचं की आपलं आलेलं आहे की नाही बरोबर. आपल्याला जितकं मेजरमेंट पाहिजे आहे तितकं. आपली ही 6ची घडी आहे की म्हणजे 24 साईजचं आहे की नाही तेवढं एक चेक करून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने इथे हे चेक करून घ्यायचं आणि वाटलंच तर दोन्ही बाजूने थोडं माप टाकून आणि एक टिप मारून घ्यायची. नॉट जी आहे ना ती आतमधून व्यवस्थित पकडायची, नाहीतर ती पुन्हा वाकडे तिकडे नको व्हायला, आतमध्ये नको यायला. तर त्याची तेवढी काळजी घ्यायची. व्यवस्थित दोन्ही हातांचा वापर करून या ठिकाणी ही साईड फिटिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. नाहीतर काय होतं की कधी ना आपण वरतून बघतो की सरळ टिप मारल्या जाते, पण कधी खालच्या बाजूने किंवा आतल्या बाजूने ना कपडा जो आहे तो गोळा झालेला असतो आणि टिप व्यवस्थित येत नाही. दोन्ही साईडने सेम पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या. आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर त्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद. आणि असेच आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आणि असंच तुमच्या ज्या कोणी मित्रमैत्रिणी असतील ना त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना कोणाला शिकायचं आहे पण जमत नाही किंवा त्यांना कसं शिवायचं वगैरे सगळं डिटेलमध्ये कुठे कळत नाही आहे तर त्यांच्यापर्यंतही देखील आपला हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्याने काय होतं यार, सबस्क्राईब करून द्यायला पाहिजे ना. एका सबस्क्राईबने होतंच काय. तर मस्त सबस्क्राईब करा, लाईक करा. तर असेच छान व्हिडिओज बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आपण आता अशा छान एका पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय शिकायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. आता या ठिकाणी बघा मी पूर्ण उंची मी चेक करत आहे तर माझी 25 इंच आलेली आहे. आणि 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी 3 नाही पण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी एवढी सफिशियंट आहे. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.